इथपर्यंत ओके आहे. त्याच्यानंतर ना पुढची सिरीज आपण LED घेऊया. हे ओके आहे. इथे पण ओके आहे. आता हे जे प्रत्येक ह्याच्या पुढे ना प्रत्येक सिंगल आपण चेक करूया, म्हणजे तुम्हाला समजेल. बघा मित्रांनो, हे पूर्ण चालू झाले म्हणजे ना बहुतेक फॉल्ट आहे ह्याच्यातच आहे. बघा हे बघा, इथं टच झाली आणि आपली सिरीज पूर्ण चालू झाली होती. हे बघा, हे LED तुटलेली आहे. हे शोल्डर आहे ना ते सुटलेलं आहे. त्याच्यामध्ये आपली LED सिरीज एक लाईन पूर्ण बंद आहे. आता बघा इथे आपण टच केला, हे बघा आपली पूर्ण सिरीज चालू झाली. अशा सोप्या पद्धतीने मी ना मित्रांनो तुम्ही रिपेअर करू शकता. आता नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. तर मित्रांनो, आज आपण यांना सिरीज रिपेअर करणार आहोत, कारण आता आपला गणपती उत्सव जवळ आलेला आहे आणि जे आपल्या गेल्या वर्षाची लाईट असेल ती बंद पडलेली असेल. लाईट सिरीज म्हणजे तुम्हाला एकदा पुन्हा दाखवतो मी. अरे बापरे, हे मिक्स झालं. हे बघा, ही सिरीज आहे ना आपण रिपेअर करणार आहोत आणि ते रिपेअर कसे करायचे ना ते तुम्हाला पूर्ण प्रोसेसमध्ये दाखवताना आणि एकदम सोप्या पद्धतीने समजून सांगणार आहे. असा पण एक आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ आहे असं सिरीज रिपेअर केलेला, पण तो खूप चांगलं प्रोत्साहन दिलं आहे त्याला पण. आणि त्याच्यावर खूप सारे कमेंट येत आहेत की ब्लब कोणतं वापरायचं, टेस्टरला कोणतं, काय करायचं, कसे रिपेअर करायचे, आमचे असं एक सिंगल लाईन पेटत नाही किंवा डिम पेटे. तर जे काय असेल ना या सिरीजमध्ये तुम्हाला मी सगळं दाखवेन. ह्या तर सिरीजची ना एक लाईन बंद झालेली आहे, ते तुम्हाला दाखवतो. बघा एक मिनटं, हे बघा, ही सिरीजची आपली एक लाईन पूर्ण बंद झालेली आहे. ते आपण शोधून दाखवणार आहे, कसे दाखवतो ते तुम्हाला. आणि बघा, या सिरीजला रिपेअर करण्यासाठी आहे ना आपण एका टेस्टर बनवलेलं आहे. हा असा 0चा ब्लब आहे. तुम्ही कोणताही ब्लब वापरू शकता. 9 वॅटचा असेल तरी पण वापरू शकता, 12 वॅटचा असेल तरी पण वापरू शकता. आणि ह्याची प्रोसेस कशी असेल ना ते तुम्हाला मी दाखवतो कसं रिपेअरिंग करायचं. हे आपलं एक नॉर्मल होल्डर आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. एक आपलं नॉर्मल होल्डर आहे, त्याला 2 वायरी जोडलेले आहेत. त्याच्यातली प्लस मायनस म्हणून म्हणजे फेस न्यूट्रल एक करून आपल्याला त्याच्यावर पुढे सिरीज टेस्ट करायचे, रिपेअर करायचे. ते मी दाखवतो पुढे कसं यूज करायचं. याला साईडला करतो आणि मी तुम्हाला आहे ना थोडं आधी व्हिडिओ जास्त मोठा व्हायला नको आणि शॉर्टकटमध्ये समजावून सांगण्यासाठी मी तुम्हाला दाखवतो. हे आपण आहे ना सिरीजमध्ये थोडंसं 10-10मध्ये ना डिवाईड केलेलं आहे सिरीज. तर मित्रांनो, आता मी तुम्हाला जवळून दाखवतो. बघा, हे बघा मित्रांनो, आता आपण आहे ना ही सिरीज डिवाईड करून घेतलेली आहे. हे बघा, आणि हे बघा इथे आपण चालू केलेली आहे ह्याच्यात हाफमध्ये. आणि बघा ही एक साईड लाईन पेटते पूर्ण सिरीजची पुढपर्यंत, आणि इकडे बघा एक साईड आपली बंद आहे. तर आता ती कशी रिपेअर करायची ना ते तुम्हाला दाखवतो मी पटापट. आता बघा, हे आपण डिवाईड करून घेतलेलं आहे. हे इकडे असं वेगळे केलं आहे, इथं मध्ये वेगळे केलं आहे, इकडे वेगळे केलं आहे. तुम्ही आहे ना मित्रांनो असा 10-10चा LEDचा बंच करा, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 असे 10-10चं वेगवेगळं सेट करा, तयार करा, म्हणजे तुम्हाला रिपेअर करायला इझी होईल. तर मी तुम्हाला आता दाखवतो. बघा, आपला टेस्टर आहे ना ते तुम्हाला दाखवतो कसं करायचं ते. तर मित्रांनो, आता आपला जो आपण टेस्टर बनवलेला आहे ना त्याचा एक पॉईंट आहे ना दोन जे पॉईंट आहेत ना त्यातला कुठलाही एक पॉईंट आपल्याला ह्या बोर्डाच्या ना मायनसमध्ये टाकायचं आहे. हे बघा, हे मायनस आहे, हे प्लस आहे. प्लस म्हणजे फेस हे न्यूट्रल. हे फेस जिथे लाईट पेटते ते फेस, जिथे नाही पेटत ते न्यूट्रल आहे. तर आपल्याला इथे टेस्टरच्या माध्यमातून चेक करून मित्रांनो हे आपल्याला एक न्यूट्रलमध्ये टाकायचं आहे. तुम्ही कुठलाही एक फेस लाईन टाकू शकता, 2 पॉईंटपैकी एक. आता ही आपण सिरीज चालू केली आहे, पहा इथे तुम्हाला दिसत असेल. आणि हा ब्लब आपण इथे ठेवूया. तुम्ही ना मित्रांनो याच्यामध्ये कुठलाही ब्लब वापरू शकता, जसं की तुम्ही 9 वॅटचं पण वापरू शकता. आपल्या रेग्युलरचे घरी असतात ना 9 वॅट 12 वॅट, तेही वापरू शकता. तर आता बघा, मी ना हे साईडला असे 3 बंच करून ठेवलेत, 1 2 3 आणि इकडे चौथा आहे. हे तुम्ही असे 10-10चे सेट करून ठेवू शकता. तर आता आपण आहे ना यातलं कुठलंही एक ब्लब चेक करूया. बघा, आपला ब्लब पण ग्लो करतो आहे. इथपर्यंत सिरीज आहे ना ही ओके आहे. ह्याच्या पुढे काहीतरी प्रॉब्लेम आहे, इथं पाहू शकता. हे बघा, तिकडच्या आपल्या डाव्या साईडच्या आहे ना पूर्ण LED पेटत आहेत. हे बघा,
तर आता पण आहे ते मध्ये एक चेक करूया इथला एक LED काढून. हे बघा आपले ह्या पण सर्व ब्लिंक करायला लागलेत, पाहू शकता इकडे. म्हणजे फॉल्ट आहे ना आपल्याला, अजून आपल्या उजव्या साईडला फॉल्ट आहे. मी एकदम सोप्या पद्धतीने सांगतो मित्रांनो. हे बघा या साईडला आपण ते टच केल्यानंतर हे बघा इकडे LED ब्लिंक करते, पाहू शकता इकडे. तर आपला फॉल्ट इकडे नाही, फॉल्ट इकडे पुढे आहे या साईडला. तर चला तिकडे पुढे बघूया आपण. आता इथून एक डायरेक्ट ही पुढे ब्लिंक घेऊया चेक करायसाठी. तर बघा इथपर्यंत पण मित्रांनो ओके आपलं हे सिरीज. म्हणजे हे बघा इथपर्यंत आपली क्लिअर आहे पूर्ण. जे पण फॉल्ट आहे अजून ते आपल्या उजव्या साईडला आहे, पाहू शकता. म्हणजे उजव्या साईडला सांगण्यापेक्षा मी तुम्हाला सांगतो, इथं कदाचित फोनमध्ये उलटा शूट होते, त्याच्यामध्ये तुम्हाला समजायचं आणि मी उलटं बोलत तुम्हाला वाटेल बोलतोय. तर बघा इकडे ओके आहे, इकडे पेटत आहेत. म्हणजे फॉल्ट आपला इकडे अजून आहे, कारण इकडे LED इकडून पेटत नाही, ब्लिंक करत नाही. तर चला आपण पुढे पटापट तिकडे घेऊया, तो भाग घेऊया पटापट. आता हे थोडंसं आपल्याला अजून हे डिवाईड करून घ्यावं लागेल. चला इथं मध्येच आपण घेऊया एखादी सिरीज LED चेक करूया. थांबा थोडंसं कन्फ्युजन होईल तुमचं. बघा मी पटापट ह्याचं थोडंसं डिवाईड करतो, हे तुम्हाला इझिली समजेल अजून याच्यामध्ये पण. मी तुम्हाला समजण्यासाठी आणि थोडंसं इझी एकदम दाखवते. थोडासा टाईम लागेल पण थोडंसं एकदम परफेक्टली समजेल. चला इथे बघूया आपण. बघा इथे पण इथपर्यंत पण सिरीज पूर्ण चालू आहे. फॉल्ट आता ज्या बंद आहेत त्या पुढच्या यांच्यामध्ये फॉल्ट आहे इथून. बघा इथे फॉल्ट एवढ्या याच्यात असेल. ज्या बंद आहेत ना ह्या, त्या आपण चेक करून घेऊया पटकन. बघा हे आपण चेक केलेले आहे इकडे. तर आता आपण ह्या एवढ्या LED राहिलेत त्या चेक करून घेऊया पटकन. इथपर्यंत ओके आहे. त्याच्यानंतर ना पुढची सिरीज आपण LED घेऊया. हे ओके आहे, इथे पण ओके आहे. आता हे जे प्रत्येक ह्याच्या पुढे आहे ना, प्रत्येक सिंगल आपण चेक करूया, म्हणजे तुम्हाला समजेल. बघा मित्रांनो हे पूर्ण चालू झाले, म्हणजे आहे ना बहुतेक फॉल्ट आहे ह्याच्यातच आहे. बघा हे बघा इथं टच झाली आणि आपली सिरीज पूर्ण चालू झाली होती. हे बघा हे LED तुटलेली आहे, हे शोल्डर आहे ना ते सुटलेलं आहे. त्याच्यामध्ये आपली LED सिरीज एक लाईन पूर्ण बंद आहे. आता बघा इथे आपण टच केला, हे बघा आपली पूर्ण सिरीज चालू झाली. अशा सोप्या पद्धतीने मित्रांनो तुम्ही रिपेअर करू शकता. आता मी तुम्हाला याच्यावर ऑप्शन सांगतो. बघा हे आता शोल्डर नसेल तुमच्याकडे तर काय करायचं माहिती आहे. बघा हे पहिले इकडं कट आउट करून घ्या सर्व, आपला लाईन काढून घ्या तिकडनं. नाही तर कसं करंट लागू शकतो तुम्हाला. करंट हा DC करंट असतं, मेन करंट नसतो शेवटी. थोडंसं आहे ना आता ह्याला छिलून घेऊया. तुम्ही सुरे घ्या, कायशाने घ्या, तुमच्याकडे कटर नसेल तर कटर घ्या. हे बघा इथं आपण थोडीशी सोलून घेतलेली आहे. तुमच्याकडे शोल्डर नसेल ना असेल तर शोल्डर करू शकता, अथवा तुम्ही असे तुम्ही रिपेअर करू शकता. आता बघा हे आपण जे वायर काढली थोडीशी आणि ह्याला हे जे आपल्याला आहे जे शोल्डर सुटलेलं आहे त्याला लपेटायला घेऊया. बघा इथं मी तुम्हाला दाखवतो आहे पटकन. असं काही नाही मित्रांनो प्रत्येक वेळेस की शोल्डरच करायला पाहिजे. तार जर त्या LED फिट केलीत ना असे गुंडाळून एकदम फिट मस्त, तरी पण ते होतं रिपेअर. म्हणजे तुम्हाला कुठलाही खर्च नाही आणि तुम्ही फ्रीमध्ये एकदम सिरीज रिपेअर करू शकता. तर बघा हे आपण जॉईंट करून घेतले. आता बघा हे तुम्हाला दाखवतो. हे बघा हे पूर्ण सिरीज आपली आता चालू झाली आहे. एकदम अशा सोप्या पद्धतीने आपण एकदम चालू केलेली आहे. आणि जरी पण तुम्हाला काही आता डाऊट असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आणि व्हिडिओ कसा वाटला ना मित्रांनो आपण बनवला तो कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडलाच तर लाईक करा व शेअर करा, जेणेकरून दुसऱ्यांचेही 2 पैसे वाचतील.
गणपती डेकोरेशनच्या जे काही लाईट आहेत आपल्याकडं, त्या जर पाहिजे असतील ना तर तुम्ही एकदा आपल्या शॉपला नक्की विजिट करा. आपलं शॉप आहे दिव्यामध्ये, सुजाता हॉटेलच्या बाजूला, दिवा पूर्व सुजाता हॉटेल जवळ. आपल्याकडं गणपती डेकोरेशन, दिवाळी डेकोरेशन बद्दल सर्व लाईट्स अवेलेबल आहेत आपल्याकडे, आणि ते पण मार्केटच्या पेक्षा स्वस्त दरात. तर भैया आपण कॅप लावून घेतो आहे. ते कॅप मी याच्यासाठी ठेवले होते ओपन, कारण आपल्याला समजलं पाहिजे आपण कुठपर्यंत कॅप ओपन केलेत, म्हणजे पुढे प्रॉब्लेम नाही होत आपल्याला. एक